पाकिस्तानातल्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय शिकवलं जातं माहिती आहे का? आपण महाराष्ट्रात नेहमी म्हणतो की महाराजांचा इतिहास अजून सखोलपणे शिकवायला पाहिजे, पण तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानच्या काही इतिहासांच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो। पाकिस्तानातल्या लहान मुलांना शिकवलं जातं की हा राजा मोगल साम्राज्यांच्या विरोधात लढत होता। एवढंच नाही तर तो कसा लढला, त्याने आपल्या रणनीतीच्या जोरावर कसं मोठं साम्राज्य उभं केलं याची माहिती दिली जाते। बघा ना, पाकिस्तानच्या 9वी इतिहासातील एका पुस्तकात महाराजांबद्दल असा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं। हिंदू भारताने घडवलेल्या सर्वात महान व्यक्तींपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। इतकंच नाही तर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल आयुब खान यांच्याबद्दलही एक रंजक किस्सा सांगितला जातो। एकदा ते महाराष्ट्रातील एका बिझनेसमॅनला भेटले, तेव्हा त्याने त्याला सांगितलं की तुम्ही मुंबईचे आहात म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो। यामागचं कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या भूमीतून येता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। महाराजांबद्दल त्यांना इतका आदर होता की त्यांनी शिवरायांना एक महान सामरिक कमांडर म्हणून गौरवलं होतं। तसंच शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं आणि रणनीतीचं त्यांनी अनेक वेळा कौतुक केल्याचाही उल्लेख केला जातो। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शिवरायांचं कर्तृत्व फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, त्यांच्या शौर्याचा, नेतृत्वाचा आणि युद्ध कौशल्याचा प्रभाव सीमा ओलांडूनही पोहोचला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, नेतृत्व आणि युद्धनीतीचा प्रभाव फक्त भारतालाच नाही तर जगभरातील लोकांवर पडला आहे। म्हणूनच आजही सीमा, धर्म आणि देश याच्या पलीकडे जाऊन शिवरायांचं नाव आदराने घेतले जाते। महाराजांबद्दलचा हा इतिहास किती जणांना माहिती होता? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।